एक मोठी बातमी सध्या समोर येते। लातूरमधील विजय घाडगे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ता सूरज चव्हाण फरार असल्याची माहिती सध्या समोर येते। मोठी बातमी सध्या आपण पाहतोय तर लातूरमधील विजय घाडगे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचा माजी प्रवक्ता सूरज चव्हाण हा फरार आहे। त्यामुळे एकंदरीतच सूरज चव्हाणच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीने ही मोठी कारवाई केली होती। त्यानंतर आता सूरज चव्हाण फरार आहे। तर छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे आपल्या सोबत सध्या संवाद साधतायत। विजयजी, ज्या पद्धतीने पाहतोय की लातूरमध्ये हा मोठ्या प्रमाणात राडा झाला होता, खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हा सगळा राडा झाला होता, आता सूरज चव्हाण फरार आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, सूरज चव्हाण फरार आहेत मग तुमच्याकडूनच मला कळतंय। सूरज चव्हाण त्या दिवशी आम्हाला मारहाण केली, त्या दिवशी लातूरचं पोलीस प्रशासन संपूर्ण तिथं होतं। मग सूरज चव्हाण पळून जातो कुठं? आम्हाला शंका आहे सूरज चव्हाण सुनील तटकरे यांच्या बंगल्यावरती असायला पाहिजे किंवा कुठल्या तरी एखाद्या शासकीय मुंबईतल्या शासकीय मंत्र्याच्या बंगल्यावर कुठेतरी लपला असेल। पोलीस प्रशासनाकडे तुम्ही काय मागणी कराल? तात्काळ अटक करा, योग्य ती कारवाई केली पाहिजे। ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही। किरकोळ कलम त्या ठिकाणी लावलेले आहेत प्रशासनानं। माझी विनंती आहे प्रशासनाला, शेतकऱ्यांच्या पोरावर झालेला हल्ला आहे हा, त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। आज आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून शेतकऱ्यांची बाजू लावून धरतोय, कुठंतरी आमचीच गळचेपी करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनानं करू नये, ही माझी कळकळीची विनंती पोलीस प्रशासनाला आणि राज्याच्या गृहमंत्र्याला। जी विजयजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की या सगळ्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांच्या सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात होती, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती आणि आता जेव्हा कारवाई करण्यात आली त्यानंतर सूरज चव्हाण फरार होतो। कुठेतरी पक्षाकडूनच ही सगळी प्रकरण केलं जात असावं, पाठराखण केली जात असावी का? नक्कीच, कारण अशा चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणं कुठल्याच पक्षाच्या नेत्याला किंवा पक्षप्रमुखाला परवडणार नाही। कारण जो हल्ला तुम्ही घडवून आणला अतिशय चुकीच्या पद्धतीनं, आम्ही शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग होता तो, त्यावर तुम्ही हल्ला केला। अतिशय अमानुष, जनावराला सुद्धा कोणी मारणार नाही अशा पद्धतीनं आम्हाला मारलं। अशा लोकांना जर पाठीशी घालत असतील तर महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहतोय, महाराष्ट्र याचा हिशोब करणार। जी, एकंदरीतच छावा संघटनेची आता या सगळ्या प्रकरणानंतर काय भूमिका असेल? नाही, आम्ही वाट बघतोय प्रशासनाची, राज्यकर्त्यांची, बाबा योग्य कारवाई करावी, कारण आम्हाला न्याय पाहिजे। आमचं चुकलं काय? आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन सुद्धा द्यायचं नाही राज्यकर्त्यांना। अशा पद्धतीत जर महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झालं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये असंतोषाला सामोरं जावं लागणार आहे सरकारला। जी विजयजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे आता छावा संघटनेकडून सूरज चव्हाण फरार झाल्यानंतर ही भूमिका घेण्यात आली आहे की या पद्धतीने या पुढचा जी कारवाई आहे ती अधिक तीव्र पद्धतीने व्हावी, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर राज्य सरकारला मोठ्या असंतोषाचा सामना करावा लागेल अशी प्रतिक्रिया यावेळी विजय घाडगे यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच लातूरमध्ये खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होती आणि त्याच वेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून हा सगळा वाद झाला होता।